नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे फुकट तिथे फॅमिली सकट प्रकट होणारे कांदे बटाटे मसाल्याचे मालक म्हणजेच एस फॉर ससुले भाऊ, जे फक्त सशासारखे दिसतात पण आहेत खादाड बोका। तर मंडळी, पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 16 नोव्हेंबर 2022 ला ससुला आणि ससुली त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन गेले होते उल्वेला फ्लॅट बघायला, असं त्याने टायटल तरी ठेवलं होतं। पण तो गेला होता फसविनदाराच्या घरी। फसविनदारातने कोलॅबरेशनसाठी म्हणून ससुल्याला घरी इन्व्हाइट केलं होतं, तर ससुलीने तिच्या मुलीचा छान मेकअप केला होता। आता तुम्हीच सांगा मंडळी, एवढ्या लहान मुलीला मेकअप करण्याची खरंच गरज आहे का? या वयात मुलांना चांगलं काहीतरी शिकवायचं सोडून ही ससुली मुलीला लिपस्टिक कॉम्पॅक्ट कसं वापरायचं हे शिकवते। आता मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या आईने मला लिपस्टिक तर सोडा, लिप बाम देखील वापरायला दिला नव्हता। त्या व्हिडिओ खाली खूप लोकांनी ससुल्याला कॉमेंट देखील केल्या होत्या की एवढ्या लहान मुलीला लिपस्टिक वगैरे लावायला देऊ नका। पण कोणी आपुलकीने अशा कॉमेंट केल्या किंवा चांगलं सांगितलं तर या ससुल्याला पटत नाही ना। याने काय केलं तर याने त्या कॉमेंट्सला रिप्लायच दिला नाही। थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते। आता यांच्या मुलीला असा मेकअप केलेला बघून इतरही लहान मुली तसंच करतील। शेवटी हे काय बाबा, इन्फ्लुएन्सर लोक आहेत, यांचे व्हिडिओ बघून तर लोक इन्फ्लुएन्स होतात असं यांचं म्हणणं आहे ना। ह्या लोकांनी फसवींच्या लेकीसाठी कुरकुरे आणि फ्रुटी वगैरे नेलं होतं। आता हे असं कोण नेतं? त्यांच्याकडे जाऊन ह्या पूर्ण फॅमिलीने मटनवर, कलेजीवर, पापलेट फ्रायवर ताव मारला होता। दुसऱ्यांकडे याला फक्त फुकटचं खायचं असते, पण स्वतः मात्र चांगलं घेऊन जात नाही कोणाकडे। एखाद्या माणसाने फळं नेली असती, बिस्किटचे पुडे नेले असते, पण खिशातून पैसा खर्च करेल तो ससुला कसला ना। पण न खपणारा मसाला हे लोक तिथे घेऊन गेले होते। जिथे मिळेल तिथे स्वतःच्या न खपणाऱ्या मसाल्याची जाहिरात करत बसतात हे। त्या व्हिडिओ मध्ये हा ससुला फसवीनला बोलला होता की तुम्हाला आम्ही लवकरच इन्व्हाइट करू आमच्याकडे, पण अजूनपर्यंत काय ह्याने त्याला घरी बोलवलं नाही आहे। ससुल्याने नवीन घर घेतलं, त्याच्या गृहप्रवेशला पण फसवीन दिसला नव्हता। ह्या दोघं फुकट्या नवरा बायकोचं असं आहे, हे लोक दुसऱ्यांकडे बॅग भरून कपडे घेऊन राहायला जातील लोकांकडे, पण स्वतःकडे मात्र हे लोक कोणालाच बोलवणार नाही। आणि हो, चुकून जर कोण गेलंच यांच्याकडे तर नीट त्यांचं आदरातिथ्य देखील हे करत नाहीत। आता बघा ना, हा ससुला कोकणातल्या गावी आहे तर तिथे कोणाचा साखरपुडा बोलू नका, लग्न बोलू नका, बारसा बोलू नका, सगळ्या कार्यक्रमामध्ये हा माणूस बायका पोरांना घेऊन हजर असतो। या कार्यक्रमांमध्ये जाण्याचं मुख्य कारण असते ते म्हणजे व्हिडिओसाठी याला कॉन्टेंट मिळतो, दुसरं म्हणजे तिथे फुकटचं याला खादडायला मिळते। मग घरी ससुलीला काही करायचा त्रास वाचतो ना, त्याच सोबत घरचं सामान पण वाचते। एवढं सगळं याला दुसऱ्यांकडून मिळते, पण याची दानत होत नाही की आपण पण काहीतरी त्यांना विकत घेऊन देऊ। हा निर्लज्ज माणूस काय करतो तर गृहप्रवेशला याला जे गिफ्ट वगैरे आले होते ना, त्यातलंच गिफ्ट हा याचा त्याला आणि त्याचा याला असं देत बसतो। गिफ्ट आणायचा पण याचा खर्च मिटतो ना। ससुल्याच्या भावाचा साखरपुडा होता, हे लोक आधी तिथे जेवले, त्यानंतर मुलीकडे जाऊन पण ह्यांची खादाडी सुरूच होती। सुरुवातीला तर ह्या बिंडोक माणसाने सगळ्या रीतिरिवाज दाखवण्यातच मस्त 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवला। ह्या सशाचा जन्म ना हा फक्त फुकटचं खाण्यापिण्यासाठी आणि गावभर हिंडण्यासाठीच झाला आहे। असा कसा रे तू ससुल्या? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा। साखरपुडा झाला आणि लगेचच ससुल्याच्या भावाची हळद होती। तर नेहमीप्रमाणेच ससुले भाऊ कसे मागे राहतील हो। हळदीसाठी अंगणात साफसफाई सुरू होती तर ससुल्या गेला होता विहिरीवर पाणी आणायला। तिथे विहिरीजवळ पादुडी उभा होता। ह्या लोकांचं ना यांच्या मुलांकडे जराही लक्ष नाही आहे। आता लहान मुलं किती मस्ती करतात आपल्याला तर माहितीच आहे। ती विहीर एवढी खोल होती, तो मुलगा वाकून तिथे उभा होता। देवाच्या कृपेने काही घडलं नाही, पण जर त्या मुलाचा तोल वगैरे गेला असता तर ते कितीला पडलं असतं। पण नाही, या लोकांना फक्त व्हिडिओसाठी कॉन्टेंटची काळजी असते, मुलांची नाही। हे लोक एवढे निष्काळजीपणा कसे काय करू शकतात? उगाच आपलं काहीतरी फालतूपणा करायचा, काहीही कॅमेरा समोर येईल ते आपलं रेकॉर्ड करायचं आणि व्हिडिओची लेंथ वाढवायची, एवढं मात्र या लोकांना छानपणे जमतं। आता हळदीला जाऊन पण जवळजवळ याने 10 मिनिटं प्रत्येक जण कशी हळद लावत होतं हेच दाखवलं। त्यानंतर डीजेवर कसे लोक डान्स करत होते त्याच्यावर पण याने उरलेले 10 मिनिटं झापझूप करून कॅमेरा फिरवला।
आणि अशा प्रकारे 23 मिनिटाचा रटाळ व्हिडिओ ससुल्याचा तयार झाला. त्यात काहीच एडिट करा, कट करा असं काही नसतं. जेवढं काही कॅमेरा समोर रेकॉर्ड झालंय ते ह्याने उचलून तसंच अपलोड केलं. आता ज्या घरात लग्न असते तिथे किती धावपळ सुरू असते, पण हा मूर्ख माणूस त्या लग्न घरात कॅमेरा घेऊन फिरत होता आणि त्यांना पण उगाच गोंधळात टाकत होता. याला तर काही कामधंदा नाही आहे, पण दुसऱ्यांच्या कामात याला फक्त ढवळाढवळ करायची असते. लग्नाच्या दिवशी पण या माणसाने 10 ते 15 मिनिटं लग्नाचे विधी दाखवले. अरे ससुल्या, मी काय बोलते, त्या कॅमेरामॅनला फोटो काढायला कशाला ठेवलं होतं तुम्ही? तू एकटाच होतास ना पुरेसा. तसं पण सगळं काही A to Z तू रेकॉर्ड करतच होतास ना. आणि तसं पण तुझ्या चॅनलच्या माध्यमातून मेमरीज जपायला तुला आवडतात ना. अरे तेवढंच त्या नवरा नवरीचे पैसे वाचले असते ना फोटोग्राफरला देण्याचे. त्यांना कधी वाटलं असतं आपल्या लग्नाचा व्हिडिओ बघावा तर त्यांनी लगेच तुझ्या चॅनलवर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ बघितला असता. भावाचं लग्न झालं रे झालं, त्यानंतर ससुला आणि ससुली गेले होते मनी आईच्या मुलीच्या लग्नाला चिपळूणला. या माणसाला ना जर 7 समुद्रा पलीकडे जरी कोणी सांगितलं ना की ये बाबा इथे तुला फुकटचं खायला मिळणार आहे, फुकटचं कॉन्टेंट आहे, तरी हा जाईल तिथे लाळघोट्यासारखा. नुसता आपल्या हातात कॅमेरा घ्यायचा आणि त्या साबजींसारखं झापझूप करून ह्याच्या त्याच्या तोंडावरती फोकस करायचा. एवढं मात्र याला छान जमते. जल्दी फोकस करो. मागे याने त्या सनस्क्रीनचं प्रमोशन केलं होतं. आता त्या ससुलीला बघावं जरा मंडळी, किती टॅन झाली आहे. हा बिंडोक माणूस एवढं प्रमोशन करतो ना त्या प्रोडक्टचं, मग स्वतःच्या बायकोला का बरं हा देत नाही ते वापरायला? कसा देणार? कारण जे काही प्रमोशन हे क्रिंज लोक करतात ते फक्त आणि फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठीच करतात. हे लोक ते प्रोडक्ट स्वतः कधीच वापरत नाही. हे असले फेक प्रोडक्टचे प्रमोशन करून यांना फक्त पैसे कमवायचे असतात. हे लोक कधीच लोकांचा विचार करत नाही. फक्त आणि फक्त स्वतःचा प्रॉफिट कसा होईल याच विचारात हे लोक दिवस रात्र असतात. आता या ससुल्याचा कुठेही जायचा याचा प्रवास म्हटलं की हा ससुला फक्त 5 ते 10 मिनिटं तरी खिडकीतून झाडं, फळं, फुलं, चंद्र, सूर्य, तारे हेच दाखवण्यामध्ये टाइम वेस्ट करतो. मला एक गोष्ट समजत नाही, याचे अंधमंद भक्त कसे काय याचे व्हिडिओज एवढ्या आवडीने बघू शकतात. मी तर या बिंडोक माणसाचा एक व्हिडिओ जरी बघितला ना तरी देखील मला झोप यायला लागते. एवढे रटाळ व्हिडिओ असतात याचे. 2 दिवसांनी ससूला बोलला की परत भावकीत लग्न आहे, तुम्हाला ते पण बघायला मिळेल. वर बोलतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मेमरी राहते म्हणून मी हे सगळे व्हिडिओज बनवतो. आता जर YouTube टॉकटिक सारखं इंडियामधून बॅन झालं ना तर एक दिवस खरंच खूप मजा येईल या सगळ्या डेली क्रिंज व्लॉगर्सची. यांच्या मेमरीज सगळ्या नष्टच होतील. आणि मी खरंच देवाला प्रे करते की टॉकटिक सारखंच YouTube देखील बंद होऊ देत. जर कधी भविष्यात असं झालं ना तरच हे रिकाम टेकडे सगळे कामाला जातील, मेहनत करतील. युट्यूबवर बसून यांना लोकांना मूर्ख बनवणं, लोकांची दिशाभूल करणं खूप सोपं वाटते. एक तर लोकांच्या जीवावर एवढी सगळी यांची मजा सुरू आहे. एवढी प्रसिद्धी यांना फक्त लोकांच्या जीवावरच मिळाली आहे. पण जर कधी त्याच लोकांनी काही प्रश्न विचारले किंवा काही सजेशन दिलं ना तर या लोकांना मिरच्या झोंबतात. लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचं हे लोक उत्तर देऊ शकत नाही. यांच्या मनाविरुद्ध कॉमेंट केली की लगेच हे लोक डिलीट करतात, त्या व्यक्तीला ब्लॉक करतात किंवा कधी कधी तर स्वतःच फेक आयडीज बनवून लोकांशी भांडायला देखील येतात. मनी आईच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्नावरून जाऊन आला आणि दुसऱ्या दिवशी ससूला गेला होता फॅमिलीला घेऊन आंबे काढायला. एका हातात कॅमेरा घेऊन दुसऱ्या हातात काठी घेऊन मूर्ख माणूस आंबे काढत होता. म्हणजे तो कॅमेरा सुरू ठेवणं खरंच एवढं गरजेचं असते का हो मंडळी? काहीच नव्हतं त्या व्हिडिओमध्ये, नुसते आंबे काढून याने दाखवले होते. आता झाडावरून आंबे कसे काढतात ह्याची पण या मूर्ख माणसाला मेमरी जपायची होती का? कधी जर ह्या माणसाकडे कॉन्टेंट संपलं ना तर हा माणूस त्या पादुडीला शी कसा करतो, सू कसा करतो ह्याचे पण व्हिडिओ बनवेल आणि बोलेल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मेमरी राहील. मग उद्या पादुडी मोठा झाला, त्याचं लग्न झालं की त्याच्या बायकोला तो दाखवेल की बघ मी कसा शी करायचो, मी कसा सू करायचो. माझ्या बाबांनी त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे. आता हा निर्लज्ज माणूस लाळगोट्यासारखा सगळ्यांच्या लग्नात जातो खायला आणि बोलतो काय तर लग्नात रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आला होता, आज मस्त मच्छी आहे. ओ लाळगोटे ससुले भाऊ, हळदीला चिकन सुका खादडलं होतं फॅमिली सकट, ते विसरलात का हो? मंडळी, हा निर्लज्ज माणूस आता आंबे विकण्यासाठी म्हणून गावावरून मुंबईला आला आहे. अजूनपर्यंत काही ह्या माणसाने त्याचा व्हिडिओ टाकला नाही आहे. हा माणूस कधी मुंबईला असतो, कधी गावी असतो, काहीच अतापता नसतो याचा. सगळीकडे नुसता हपापल्यासारखा कॉन्टेंट साठी पळत असतो. आता तर सध्या काही ठिकाणी पाऊस देखील पडतोय. पुण्यामध्ये तर पाऊस सुरू देखील झाला आहे. गावी पण काही दिवसात पाऊस सुरू होईल. पण अजूनपर्यंत ह्या माणसाने ह्याचा कांदे बटाटा मसाला काय दाखवला नाही कुठे बनतो. आणि मागे तर हा माणूस बोलत होता याच्या आईसोबत व्हिडिओ मध्ये की आम्ही फिश करीचा मसाला बनवणार आहे घरी.
त्या फिश करी मसाल्याचा पण अजून काही अतापता नाही. उगाच नुसतं लोकांना मूर्ख बनवायला म्हणून ह्याने मारलेल्या थापा होत्या त्या. मला तर राहून राहून असं वाटते ह्याच्या मसाल्याची फॅक्टरी अदृश्य आहे, फक्त ह्यालाच दिसते. काय नाही हो मंडळी, हा माणूस ना लालबाग वरून मसाले घेत असेल विकत आणि कांदे बटाटे मसाल्याचं लेबल लावून विकत असेल. मंडळी, मी या ससुल्यावर जेव्हा पॉडकास्ट सुरू केलं होतं ना, तेव्हा याच्यावरती गाणं बनवलं होतं आणि त्या व्हिडिओची क्लिप मी एका पॉडकास्ट मध्ये देखील प्ले केली होती. आता आपल्या चॅनलवर खूप नवीन मंडळी देखील जॉईन झाले आहेत, तर त्यातलं कोणी जर ते गाणं ऐकलं नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून मी ती क्लिप परत इथे प्ले करते. ससा रे ससा तू पानसट कसा, तू YouTube साठी नोकरी सोडली. वेगी वेगी वाढले तुझे सबस्क्रायबर्स, पण अक्कल नाही तुला कसली. काय मग मंडळी, ससुल्यावरचं गाणं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.